सकाळी उठल्या उठल्या पहिलं पाऊल जमिनीवर ठेवलं आणि अचानक अरे देवा, टाचेत कळ आली. 2 पावलं चाललात आणि वाटतं जणू टाचेत कोणी सुई टोचतंय. मंडळी, जर तुम्हाला किंवा तुमच्या घरातल्या कोणाला टाच दुखण्याचा त्रास होत असेल तर हा साधा त्रास नाहीये. ही आपल्या शरीराची एक रेड सिग्नल वॉर्निंग आहे. आणि आज आपण जाणून घेणार आहोत टाच दुखण्यामागची 5 महत्वाची कारणं आणि त्यावरचे सोपे पण प्रभावी उपाय. कारण वेळेत लक्ष दिलं तर चालणं पुन्हा आनंदी होईल, नाहीतर प्रत्येक पाऊल ही शिक्षा होईल. चला तर मग समजून घेऊयात आपल्या शरीराची भाषा. पहिलं कारण आहे टाचेखालील स्नायूंचा ताण. हे आहे सर्वात कॉमन कारण, कॉमन रिझन. आपल्या पायाच्या तळाशी एक जाड लिगामेंट असतो ज्याला प्लांटार फासिया, जो टाच ते बोटांपर्यंत जोडलेला असतो. जेव्हा हा लिगामेंट वारंवार ताणला जातो तेव्हा त्यात सूज येते आणि तयार होते तीक्ष्ण वेदना. याचं विशेष लक्षण काय? सकाळी उठल्यावर पहिल्या पावलात खूप दुखतं आणि नंतर दिवसभराच्या आपण चालायला सुरुवात केली, थोडं चालल्यावर ते हळूहळू दिवसभरात कमी होतं. का होतं हे? जर तुम्ही जास्त वेळ उभं राहत असाल, चुकीची पादत्राणं किंवा फुटवेअर वापरत असाल, तुमचं वजन जास्त असेल किंवा तुम्ही अचानक चालायला किंवा व्यायाम करायला सुरुवात केली आहे आणि त्याचा ओव्हरलोड झालाय, त्यामुळे तुमच्या तिथल्या भागावरती ताण आलाय. उपाय काय? सकाळी उठल्यावर लगेच चालू नका. आधी हलकं स्ट्रेचिंग करा, मऊ सोल असलेले शूज वापरा, गरम पाण्यानं शेक द्या आणि टाचेखाली जेल पॅड वापरा. दुसरं कारण आहे टाचेचं हाड वाढणं, ज्याला हिल स्पर असं म्हणतात. काही वेळा टाचेत हाडासारखी वाढ होते, यालाच म्हणतात हिल स्पर. हे अचानक होत नाही, हा अनेक वर्षांच्या ताणाचा परिणाम असतो. याचं लक्षण काय? चालताना टाचेत खोलवर दुखतं, दीर्घकाळ उभं राहिल्यावर वेदना वाढतात आणि कधी कधी सूजही दिसते. कारण चालण्याची चुकीची पद्धत, म्हणजे असमतोल पद्धतीने आपण चालतो. हार्ड सरफेसवर चालणं म्हणजे कठीण जो पृष्ठभाग आहे किंवा जमिनीवरती आपण जास्त चालत असू तर त्याचा पण परिणिती या लक्षणात होते. आणि ओबेसिटी म्हणजे तुमचं वजन वाढलेलं आहे. उपाय काय? तर सॉफ्ट कुशनिंग असलेलं स्पेशल फुटवेअर त्यासाठी मिळतं किंवा पादत्राणं मिळतील, चप्पल, बूट, शूज मिळतील. फिजिओथेरपी एक्सरसाइजेस त्यासाठी करायला हव्यात. वेट कंट्रोल पाहिजे आणि डॉक्टरांनी जर सांगितलं तर एक्सरे करून घ्या, जेणेकरून मग त्याच्यावरती पुढचा योग्य उपाय केला जाऊ शकतो. तिसरं कारण आहे पाठीमागील स्नायूचा ताण. एकिलीज टेंडोनायटिस असं त्याला म्हणतात. टाच दुखणं नेहमी खालीच असतं असं नाही. कधी कधी टाचेच्या मागे जिथे पिंडरीचा आपला किंवा पोटरीचा स्नायू जोडलेला असतो, काफ मसल जोडलेला असतो, तिथं दुखतं आणि हे आहे एकिलीज टेंडोनायटिस. का होतं? तर तुम्ही अचानक जास्त चालणं झालं तुमचं, तुम्ही कुठेतरी गेलाय परगावी किंवा फिरायला गेलाय आणि मग तुम्ही वेगवेगळी प्रेक्षणीय स्थळं बघण्यासाठी फिरणं होतं जास्त, ज्याची तुम्हाला सवय नसते आणि त्यामुळं मग हा त्रास उद्भवू शकतो. दुसरा आहे परत व्यायामात ओव्हरयूज. लोकांना अचानक उपरती येते की नाही आपण फारच बसून राहतो, व्यायाम केला पाहिजे, आणि पण तो टप्प्याटप्प्याने वाढवत नेण्याऐवजी मग ते पहिल्याच दिवशी जास्त चालून सगळं कंपन्सेट करायचा प्रयत्न करतात आणि मग हे त्रास येऊ शकतात. आणि तिसरं कारण आहे वयामुळं हे टेंडन वीक होतं. जर तुम्ही काहीच व्यायाम केलेला नसाल, चाललेले नसाल, तर मग हे पायाचे खास मसल जे ते वीक होत जातात. म्हणून आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण आपण बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की चालणं हे मस्ट आहे, कारण त्याचे हे डायरेक्ट इनडायरेक्ट बरेच बेनिफिट आहेत जे आपलं पुढचे त्रास वाचवतात. याचं लक्षण काय? टाचेच्या मागे स्टिफनेस येतो, चालताना किंवा जिना चढताना दुखतं, म्हणजे तिथे प्रेशर आलं की मग दुखायला लागतं. याचा उपाय आहे काल्फ मसल स्ट्रेचिंग, जे आपण आधीच्या एका व्हिडिओत जी आपण केली होती. पोटरी म्हणजे तुमचं एक दुसरं हृदय आहे, त्याच्यात आपण दाखवलेलं पण आहे काफ मसलचं स्ट्रेचिंग कसं करायचं. तो व्हिडिओ तुम्ही पहा. आईस पॅक वापरा, म्हणजे थंड ट्रीटमेंट द्या त्याला. काही दिवस रेस्ट घ्या आणि सपोर्टिव्ह फुटवेअर म्हणजे योग्य अशी पादत्राणं वापरा. चौथं मोस्ट कॉमन रिझन आहे ओबेसिटी किंवा जास्त वजन. आपण लक्ष देत नाही, पण मोठं कारण हेच आहे वजन. आपल्या शरीराचं पूर्ण वजन आपल्या छोट्याशा टाचेला सांभाळावं लागतं. जर वजन जास्त असेल तर त्या प्रेशरमुळे टाचेत वेदना निर्माण होतात.
याच्यावरती उपाय काय, तर वजन कमी करण्यासाठीच तुम्ही एक कार्यक्रम हाती घ्या. रोज 20-30 मिनिटं चालणं, आहारात बदल, वजन हळूहळू कमी करणं. लक्षात ठेवा, 5 किलो जरी वजन कमी केलं तरी टाचेला खूप आराम मिळतो. आणि 5वं सगळ्यात महत्वाचं, कारण आज आपण आजकाल बेअरफूट किंवा उघड्या पायांनी चालत नाही, आपण काही ना काही पादत्राणं वापरतो. पण पादत्राणं घेणं हे सुद्धा शास्त्र आहे, जे आपण फार क्वचित वापरतो. आणि मग चुकीचं काहीतरी, आपण स्वस्तातलं काहीतरी उचलतो, सीझन बघत नाही, त्याचं मटेरियल बघत नाही, आणि आपण अशा चुकीच्या पादत्राणांच्या निवडीने आपल्याच शरीरावरती वाईट परिणाम करून घेतो. त्यामुळे घरात किंवा बाहेर आपण अनेकदा फ्लॅट चप्पल किंवा हार्ड सोल शूज वापरतो, पण हे फुटवेअर टाचेसाठी धोकादायक ठरू शकते. का? कारण त्यात कुशनिंग नसतं, शॉक ॲब्सॉर्ब होत नाही आणि सगळा ताण टाचेला बसतो. याच्यावर उपाय, सॉफ्ट सोल शूज वापरा. आर्च सपोर्ट म्हणजे जी कमान आहे पायाची, आपल्या पावलाची खाली, तिला सपोर्ट करणारं फुटवेअर निवडा. आणि घरातही सपोर्टिव्ह चप्पलाच वापरा. मंडळी, टाच दुखणं ही वाटते आपल्याला छोटी गोष्ट, पण ती आपल्या शरीराची एक मोठी सूचना असते. त्यामुळे आज दुर्लक्ष केलं तर उद्या आपलं चालणं कठीण होईल, आणि चालणं जर बंद झालं तर त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होईल. त्यामुळे आजपासूनच आपण योग्य फुटवेअर, योग्य वजन आणि योग्य काळजी घेतली तर आपण फक्त 70, फक्त 80 नाही तर 100 वर्ष आरामात चालू शकतो. कारण चालणं म्हणजे जीवन, आणि जीवन हे चालत राहिलं पाहिजे. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना जरूर शेअर करा ज्यांना हा त्रास आहे, कारण एक छोटी माहिती त्यांचं आयुष्य बदलू शकते. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तो जास्तीत जास्त शेअर करा. तुमची काही प्रतिक्रिया, प्रतिसाद, अनुभव असेल तर कमेंट करून सांगा. आणि आपण गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूयात अशाच एखाद्या वेगळ्या हटके विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.